काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज त्यांची बौद्धिक दिवाळखोरी जी आहे ही त्यांनी आज महाराष्ट्राच्या समोर जी आहे ही स्वतःहून त्यांनी उघड केलेली आहे। अतिशय नालायक असलेली नीतिमत्ता आणि ज्या टिपू सुलतानने अनेक लाखो अशा हिंदूंचं धर्मांतरण केलं, धर्मांतरण करत नसलेल्या हिंदूंना हत्तीच्या पायाला बांधून त्यांना चिरडलं, लाखो हिंदूंची हत्या केली, अशा टिपू सुलतानची तुलना महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हा निव्वळ नालायकपणा आहे। महाराष्ट्राच्या जनतेशी केलेली त्यांनी अतिशय नालायकगिरी आणि मुद्दामून डिवचण्याचा हा प्रकार आहे। आणि मला दुर्दैवी ह्या गोष्टीचं वाटतंय की इतके तास उलटून गेले तरी देखील काँग्रेसमधला एकही पुढे आला नाहीये छत्रपतींचा मावळा की जो टिपू सुलतानवरती टीका करेल, जो प्रदेश अध्यक्षांना सांगेल की तुमचं वाक्य जे आहे ते तुम्ही परत घ्या। परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही अशा प्रदेश अध्यक्षाला फिरू देणार नाही। त्यांनी त्वरित त्यांचं हे जे वाक्य जे आहे हे त्यांनी ते मागे घ्यावं। सर्व देशातील तमाम हिंदूंची त्यांनी माफी मागावी। टिपू सुलतान ह्याचं कधी ह्या ठिकाणी उदात्तीकरण आपल्या देशामध्ये होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना पाठीशी घालणं म्हणजे हिंदूंचा अवमान करणं हा प्रकार त्यांनी समोर केलेला आहे। आणि त्यामुळे त्वरित त्यांनी हे वाक्य जे आहे ते त्यांनी त्यांचं मागे घ्यावं आणि जाहीर सगळ्या हिंदू धर्मियांची त्यांनी माफी मागावी, नाहीतर आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही।